हे घे की पिन. आणि जमल ना तुला की मी लावून देऊ? आता आजकालच्या पोरींना कुठं तेव्हा साडी वगैरे नेसायला येते नाही का, त्यामुळे तिला सवय नाही एवढी. मी तिची मामी, धाकटी मामी. ती लग्न ठरल्यापासून सारखं मागेच लागलेली की मामी तूच जायचं माझ्यासोबत, तूच जायचं. त्यामुळे मी आता सगळं मॅनेज करून आली तिच्यासाठी. मी काही मदत वगैरे करू का तुम्हाला स्वयंपाकात? आमच्या पिंकीला स्वयंपाकच येत नाही काहीच. आता ती बाहेर आली ना हॉस्टेलमुळे, त्याच्यामुळे फक्त चहा तेवढा बनवता येतो. आता तुम्ही शिकवा हळूहळू तिला. कसलं उखडतंय ना, उन्हाळ्यात लग्नच असू नयेत पण. ए पोरा हो बाजूला, मला बसू दे जरा वाईच. अगं बाई, तुमचा होता का मुलगा? मला काय माहिती. सॉरी हा, तुम्ही तिच्या मोठ्या नंदूबाई ना? हा. ये रे बाळा, ये बस माझ्या मागे, ये ये. घर मोठं आहे तुमचं हा? पिंकीने आमच्या नशीबच काढलं. स्वाती, तिला आम्ही घरी पिंकी म्हणतो. हा. आणि ते जे शेजारचे राहतात ते तुमची भावकी आहे का? नाही, त्या काकू चहा प्यायला बोलवायला आल्या होत्या मला सकाळी, म्हणून विचारलं की भावकी वगैरे आहे की काय. हो का, बरंच मोठा गोतोळा आहे मग तुमचा. स्वाती, इकडे ना, इकडे ना. ते रात्रीचं सांगितलेलं लक्षात आहे ना? आता सांगितलेलं बरं ग, परत म्हणजे मामीने मला काहीच सांगितलं नाही. झाली एकदा सत्यनारायणची पूजा, आहे का नाही? आता झालं माझं काम. आता ह्या दोघांचा संसार सुरू. आता एकदा पूजा झाल्यावर थांबून काय करणार आहे? म्हणत होती ती राहा राहा, पण तसं बरोबर दिसतं का आता? येऊ का ग मी?